नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहत आहात फिफा वर्ल्ड कप 2026चा प्रसारमाध्यमचा विशेष कार्यक्रम फ्री किक. फिफा विश्वचषक 2026 मध्ये आज 26 जून हा दिवस फुटबॉल चाहत्यांसाठी जबरदस्त ठरला. एका बाजूला बचाव फळींचा कस लागला तर दुसऱ्या बाजूला अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या संघर्षानं प्रेक्षकांना खुर्चीच्या टोकावर बसवून ठेवलं. काही संघांनी बाद फेरीतील स्थान निश्चित केलं तर काहींनी स्पर्धेला निरोप देताना देखील आपल्या लढाऊ वृत्तीची छाप सोडली. पराग्वे ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यात गोल झाला नाही, पण संघर्ष मात्र जबरदस्त झाला. स्कोरबोर्डवर गोल नसला तरी सामना तांत्रिकदृष्ट्या अत्यंत उच्च दर्जाचा ठरला. ऑस्ट्रेलियानं चेंडूवरील नियंत्रण राखत अनेक अतिक्रमणं केलीत, तर पराग्वेच्या अभेद्य बचावामुळे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. या सामन्यात जॉर्डन बॉस यानं डाव्या विंगेवरून केलेला वेगवान धावा आणि अचूक क्रॉसवर सर्वांचंच लक्ष वेधलं. बचावात ॲस्लेंड्रो क्रेडिट आणि हेनरी सॉल्टर यांनी भक्कम भिंत उभा केली, तर पॅराग्वेकडून जुलिओ इरियसनं सर्वाधिक धोकादायक खेळाडूचा मान मिळवला. या बरोबरीच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियानं बाद फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. आजच्या दिवसातील सर्वात रंगतदार सामना म्हणजे तुर्की आणि अमेरिकेतील लढत. अमेरिकेनं आक्रमक सुरुवात करत आघाडी घेतली, पण तुर्कीनं हार न मानता शानदार पुनरागमन केलं. दोन्ही संघांनी आक्रमक फुटबॉल करत प्रेक्षकांना गोलांचा रोमांच अनुभव दिला. हा सामना 2-2 असा बरोबरीत असताना अतिरिक्त वेळेत तुर्कीनं विजयी गोल करत हा सामना अविस्मरणीय ठरवला. या विजयाचा शिल्पकार ठरला ॲड्रा गुलर. त्यानं केलेला गोल, चेंडूवरील अप्रतिम नियंत्रण आणि आक्रमणातील नेतृत्व यामुळे तो सामन्याचा स्टार ठरला. ओरकुन कोकुगा यानं मध्यफळीतून खेळ कंट्रोल करत महत्त्वाची भूमिका बजावली, तर कान आह्यान यानं अतिरिक्त वेळेत गोल करत तुर्कीच्या विजयावरती शिक्कामोर्तब केलं. अमेरिकेकडून सेबेस्टन यानं शानदार लांब पल्ल्याचा गोल केला, तर ख्रिस्टियन पस्लिन यानं मैदानात आल्यानंतर अमेरिकेच्या आक्रमणाला एक नवीन धार मिळवून दिली. आजच्या सामन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की फुटबॉल हा केवळ गोलांचा खेळ नाही, तर तो संयम, रणनीती, बचाव आणि योग्य वेळी केलेल्या आक्रमणाचा खेळ आहे. ऑस्ट्रेलियानं शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर बाद फेरी गाठली, तर तुर्कीनं स्पर्धेला निरोप देताना जगाला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली. आजचे खेळाडू म्हणजे आर्डा गुलर आणि जॉर्डन बोस हे ठरले. एकानं आक्रमणातून सामना जिंकून दिला, तर दुसऱ्यानं आपल्या अष्टपैलू खेळानं ऑस्ट्रेलियाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.